काही वेगळं करू शकू किंवा असं एक इमॅजिनेशन म्हणा, इंटेरियर रिलेटेड थोडीशी त्या दृष्टीने एक छंद त्या काळात होता किंवा आवड होती की अरे हे कशा पद्धतीने करत असेल किंवा काहीतरी वेगळं आहे असं त्यावेळेस जाणवायचं. कल्पतरूमध्ये ज्यावेळेस लागलो त्यावेळेस खरंच की ISO डॉक्युमेंटेशन पासून सर्व काही फार छान असा एक्सपिरियन्स तिथे मला मिळाला. पहिला प्रोजेक्ट मी आमच्या सोशल वर्कमध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे पहिला प्रोजेक्ट जो मला मिळाला तो ओळखीतनं मिळाला. आमच्या कम्युनिटी मधनं एक सोशल बिल्डिंग होती. इंजिनियर्स म्हणून ज्यावेळेस मी 8-10 वर्षापूर्वी आलो होतो आणि आजच्या 2025 मध्ये बराच डिफरन्स आहे. बऱ्याच नवीन टेक्नॉलॉजी अहिल्यानगरमध्येही सुरू झालेत. मेनली हायराईज स्ट्रक्चर, हायराईज कन्स्ट्रक्शन हे जस्ट 2 वर्षापासून नगरमध्ये यायला लागले किंवा ज्या मेन आपल्या ज्या NOC आहेत त्या कंपल्सरी शासनाने कराव्या. त्याच्यासाठी अवेअरनेस बिल्डर्स जे आहेत पूर्वीचे जे आहेत पूर्वीच्या बिल्डर्स आणि नवीन इंजिनियर्स आमच्यासारखे यांचे मूठ बांधणं शासनाने कंटिन्युअसली काहीतरी प्रोग्राम्स घेऊन सगळ्यांना एकत्रित करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या जसे आयकॉन स्टीलचा मी स्वतः प्लांट व्हिजिट केलेला आहे जालनाला. त्यामुळे मी आयकॉन स्टील किंवा प्लांट व्हिजिट केल्यामुळे एक कॉन्फिडन्स वेगळा आला त्याच्यामध्ये की किती ISO फक्त डॉक्युमेंटेशन पुरतं त्यांचं मर्यादित नाही, तर ऍक्च्युअली प्लॅन मध्ये देखील तेवढी केअरने आणि तेवढ्या नवीन टेक्नॉलॉजीनी ते स्टील बनवलं जात आहे.